नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवत विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, MSBTने नवीन सर्क्युलर जारी केलं. त्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी तुम्हाला कशा प्रकारे या एक्झाम देता येईल. यामध्ये विशेष आणखी काही पॉईंट दिलेले आहे. त्यामध्ये तुम्ही चिटिंग करू शकता, नाही करू शकत. आणखी त्यामध्ये महत्त्वाचं इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहे की प्रॉक्टरिंग राहणार का. तर या सर्व म्हणजेच तुम्ही जर चिटिंग करत असाल तर कशा प्रकारे तुम्हाला ओळखलं जाईल याचा सर्व आन्सर यामध्ये दिलेलं आहे. आणि जर तुम्ही कॉपी केस करत असाल, जर तुम्ही तुमच्या फ्रेंडला ठेवत असाल साईडला किंवा सर्च करून लिहित असाल तर कशा प्रकारे तुम्ही या चिटिंगच्या बळी पडू शकता आणि तुम्ही एक्झाममधून बाद होऊ शकता या सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. मित्रांनो, एकही पॉईंट स्किप करू नका. खूप इम्पॉर्टंट पॉईंट MSBTच्या एक्झामसाठी आहे, कारण हा व्हिडिओ खूप जास्त लेंथी होऊन जाणार आहे, कारण इन्स्ट्रक्शनच तेवढ्या MSBTने दिलेलं आहे. आणि मी सांगू इच्छितो की मागच्या वर्षी एवढे इन्स्ट्रक्शन दिलेला नव्हता, एवढे इन्स्ट्रक्शन यावर्षी दिलेले आहे. म्हणजेच तुम्हाला कळण्यासारखे की टफ ही नक्कीच एक्झाम तुमची राहणार आहे. ऑनलाईन जरी आहे मात्र ही टफ एक्झाम ही होणार आहे. तर चला, एकही पॉईंट स्किप करू नका, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, 17 जूनला MSBTने इम्पॉर्टंट सर्क्युलर जारी केलेले आहे. सब्जेक्ट आहे की इन्स्ट्रक्शन और गाइडलाइन फॉर स्टुडंट रिगार्डिंग समर 2021 MCQ बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन. तुम्हाला इन्स्ट्रक्शन आणि गाइडलाइन दिलेले आहे प्री एक्झामिनेशनसाठी. मित्रांनो, यामध्ये सिम्पली आपण जास्त टाइमपास करणार नव्हतो. जे मेन मुद्दे आहे ते आपण डिस्कस करूया. यामध्ये सिम्पली दिलेलं आहे की 13 जुलैपासून तुमच्या एक्झाम ह्या स्टार्ट होते फार्मसीच्या डिप्लोमाच्या. त्या ऑनलाईन एक्झामिनेशन बेस आहे, MCQ टाईपने, आणि ज्या ठिकाणी आहेत तुम्ही तिथूनच त्या लोकेशनहून देऊ शकता असं यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आता इन्स्ट्रक्शन और गाईडलाईन्स अबाउट प्री एक्झामिनेशन प्रिपरेशन. म्हणजे प्री एक्झामिनेशन म्हणजेच अगोदर तुम्हाला काय तयारी हवी एक्झाम देण्याच्या अगोदर. तर फर्स्ट पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की एक्झामिनेशन हे तुम्ही ज्या लोकेशनला आहे घरबसल्यासुद्धा तुम्ही त्या लोकेशनहून देऊ शकता. आता एखादा मुलगा जर महाराष्ट्रामध्ये शिकत आहे अमरावतीला आणि त्या विद्यार्थ्याचं लोकेशन सध्या राजस्थानला आहे, तर तो विद्यार्थी राजस्थानमधून सुद्धा ही एक्झाम देऊ शकतो. आता यामध्ये दिलेले की इंटरनेट आणि पॉवर सप्लाय हा नेसेसरी आहे. सेकंड नंबरचा पॉईंट आहे की द एक्झामिनर हॅज चॉईस टू अटेंड द समर 2021 थेरी एक्झामिनेशन ऑन एनी डिव्हाइस. म्हणजे तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवरती ऑनलाईन एक्झामिनेशन देऊ शकता. त्याला कॅमेरा इनेबल डेस्कटॉप पर्सनल कॅम्प्युटर कॅमेरा तुम्हाला इनेबलच करावं लागणार आहे. आणि कॉम्प्युटरहून सॉल्व करत असाल तर Windows 7चं हे लागेल. गुगल क्रोमहून सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही जोही तुमच्यापाशी अँड्रॉइड मोबाईल असेल त्याहूनही तुम्ही घेऊ शकता, एक्झाम देऊ शकता. आता आणखी यामध्ये दिलेले आहे नोट एक्झामिनर शॅल कीप इन हिज और हर माइंड फॉलोइंग पॉईंट इन रिगार्ड टू इनेबलिंग द कॅमेरा ऑफ द डिव्हाइस. सिम्पल सांगतो तुम्हाला, यामध्ये खूप लॉंग स्टेप दिलेली आहे. तुम्ही कोणतेही कॉम्प्युटर यूज करा, मोबाईल यूज करा, काही यूज करा, तुम्हाला अलाव हे ऑप्शन येतं. तुम्ही कोणते ॲप जरी डाउनलोड केलं तरी अलाव हे ऑप्शन येतं. MSBT ॲप जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा ऑल अलाव करायचं, कॅमेरासुद्धा अलाव करायचा, तेव्हाच ती एक्झाम तुम्हाला देता येईल. इन केस जर तुम्ही डेनी केलं एखाद्या वेळेस तर परत तुम्हाला अनइन्स्टॉल करायचे ते ॲप आणि परत इन्स्टॉल केल्यानंतर अलाववरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही ब्राउझरवरून क्रोम ब्राउझर किंवा मोझिला फायरफॉक्स अशा क्रोम ब्राउझरवरून जर तुम्ही लिंकवरून जर एक्झाम देत असाल तर ती लिंक रिफ्रेश करायची आहे, इन केस जर अलाव विसरून गेले तर. त्यानंतर आता इम्पॉर्टंट पॉईंट हे तर मी सांगितलंच तुम्हाला. थर्ड नंबरचा इम्पॉर्टंट पॉईंट, द एक्झामिनर शॅल कीप द डिव्हाइस स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप और डेस्कटॉप इंटेंड टू यूज ऑनलाईन एक्झामिनेशन रेडी विथ. तुम्हाला तुमचा जोही मोबाईल यूज कराल तुम्ही तो फुल्ली चार्ज पाहिजे, इंटरनेट पाहिजे, ॲटलिस्ट 2 MBP हे पाहिजे त्यामध्ये, आणि 1.5 GB पर डेचं तुमच्यापाशी हे इंटरनेट डाटा बॅलन्स असायला हवा. त्यानंतर 4th नंबरचा पॉईंट आहे, इन केस ऑफ एक्झामिनर डज नॉट हॅव फॅसिलिटी टू अपीअर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. तुमच्यापाशी मोबाईल नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजला जाऊ शकता, इन्स्टिट्यूटला रिक्वेस्ट करू शकता की अरेंजमेंट करा मला ऑनलाईन एक्झामिनेशन देण्यासाठी, किंवा नियर जे पॉलिटेक्निक किंवा इन्स्टिट्यूट आहे ते तुम्ही तिथं जाऊन देऊ शकता. आता 5th नंबरचा पॉईंट आहे, एक्झामिनी मोबाईल नंबर इज. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा MSBT ॲपवरती रजिस्टर पाहिजे.
त्यानंतर अँड्रॉइड इनेबल मोबाईल ॲप एलिजिबिलिटी एक्झाम युजर आय डी अँड पासवर्ड हे तुम्हाला SMS थ्रू तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवरती येणार आहे. त्यामुळे हा मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर पाहिजेच. आणि इन केस द एक्झामिनी फेल टू गेट म्हणजे लॉग इन क्रेडेन्शियल जर तुम्हाला मिळालं नाही, जेही रिझन असेल, मग ते नॉन वर्किंग रजिस्टर मोबाईल नंबर असेल किंवा तुम्ही जर मोबाईल नंबर चेंज केलेला असेल, तर एक्झामिनी कॅन अप्रोच म्हणजे तुम्हाला कुठं जायचं आहे, तुमच्या इन्स्टिट्यूटला जायचं आणि तिथून URL घ्यायचा म्हणजे लिंक घ्यायची आहे ऑनलाईन एक्झामिनेशन देण्याची. सिम्पल आहे. 6 नंबरचा पॉईंट आहे की जी मॉक टेस्ट तुम्हाला देणं अनिवार्य आहे ती 5 जुलै, 6 जुलै आणि 7 जुलैला देण्यात येणार आहे. आणि हे तुम्हाला मॉक टेस्ट देणं अनिवार्य काय आहे, कारण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की नेमकं काय काय अडचणी ह्या जातात त्या ठिकाणी. 7 नंबरचा पॉईंट आहे की इट इज ॲडवायजेबल फॉर एक्झामिनी टू अपियर फॉर द समर 2021 एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. आता ज्या मोबाईलवर तुम्ही तुमची मॉक टेस्ट दिली त्याच मोबाईलवरती तुम्ही तुमची मेन एक्झाम ही द्यावी असं MSBT म्हणते. 8 नंबरचा पॉईंट आहे की ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट टाईम ॲज पर द टाइम टेबल फॉर समर 2021 पब्लिश ऑन MSBT वेब पोर्टल. MSBT वेब पोर्टलवरती टाइम टेबल हा पब्लिश केलेला आहे. 9 नंबरचा पॉईंट आहे थेराई एक्झामिनेशन फॉर विच द एक्झामिनी हॅज अप्लाइड फॉर समर 2021 विल अपियर इन डेट वाईज स्लॉट. म्हणजेच तुम्हाला स्लॉट देण्यात येणार आहे. जी तुमची एक्झाम होणार आहे त्यामध्ये एक सकाळचा स्लॉट आहे आणि एक दुपारचा स्लॉट आहे. 10 नंबरचा पॉईंट आहे की एक्झामिनी शॅल ऑल्सो कम्पेअर द शेड्यूल म्हणजेच तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर येणारं शेड्यूल आणि जे पोर्टलवरती शेड्यूल आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे की मॅच होत आहे की नाही. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे B पॉईंट इन्स्ट्रक्शन और गाईडलाईन फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. एक्झामिनी शॉल क्लिअर द प्लेस. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्हाला तुमचं ज्याही ठिकाणी तुम्ही एक्झाम द्याल तर त्या ठिकाणी काय नको, तर प्रेझेन्स ऑफ बुक म्हणजे त्या ठिकाणी बुक नको, रिटर्न नोट्स नको, फोटोकॉपीड मॅटर नको, गॅजेट नको, जे की एक्झामिनेशन रिलेटेड जेही कंटेंट असतो ते तुमच्याजवळ पाहिजे नाही. प्रेझेन्स ऑफ पर्सन म्हणजेच कोणताही पर्सन अदर दॅन एक्झामिनी जे तुम्ही परीक्षा देत असाल त्याच्याशिवाय कोणीही त्या ठिकाणी राहणार नाही. हावेअर एक्झामिनी कॅन कीप द ब्लँक पेपर म्हणजे तुम्ही ब्लँक पेपर ठेवू शकता आणि पेन ठेवू शकता जे तुम्हाला रफवर्क करायचे ते, मात्र कोणी दुसरा व्यक्ती त्या रूममध्ये असायला नको असं यामध्ये दिलेलं आहे आणि बुक वगैरे काहीच नको. 2nd नंबरचा पॉईंट आहे द एक्झामिनी हॅज ऑप्शन टू अटेम्प्ट MCQ बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर समर 2021 समर 2020 एक्झामिनेशन URL. म्हणजे तुम्ही अँड्रॉइड मोबाईलहून किंवा URLहून ही एक्झाम देऊ शकता. स्टार्ट 9:30ला ॲक्टिवेट होईल ही एक्झाम आणि स्टार्ट एक्झामिनेशन ऑप्शनवरती ॲक्टिवेट केल्यानंतर हे स्लॉटनुसार तुम्हाला एक्झाम दिल्या जाईल. आता यामध्ये 4 नंबरचा पॉईंट दिलेला आहे की टाईम स्लॉट कसा आहे बघा. एक 10 ते 12 आहे, त्यानंतर मॉर्निंग सेशन आहे आणि 2 ते 4 आहे. आता यामध्ये ज्या वेळेला तुम्ही एक्झामिनेशनवरती स्टार्ट कराल त्यानंतर 1 तास हा वेळ पकडण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला 1 तासाचाच वेळ आहे एक्झामसाठी, मात्र 2 तास हे फ्लेक्झिबल दिलेले आहे, काही टेक्निकल इरर वगैरे येऊ नये त्यासाठी. 5th नंबरचा पॉईंट आहे द एनरोलमेंट नंबर अँड नेम ॲज ऑन MSBT रेकॉर्ड फॉर द एक्झामिनी अलॉंग विथ इन्स्ट्रक्शन फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन आर डिस्प्ले ऑन द स्क्रीन. त्यानंतर इन्शुअर दॅट रोल नंबर नेम म्हणजेच तुम्हाला एक काम करायचे जे तुम्ही ॲपमध्ये जाल त्यामध्ये तुम्हाला एनरोलमेंट नंबर इन्शुअर करायचं आहे की हाच आहे माझा, नेम तुमचं जे आहे तेच, बाकी काही विशेष नाही. 7 नंबरचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये दिलेलं आहे की एक्झाम ही प्रॉक्टर मॅनरने होणार आहे. प्रॉक्टरिंग म्हणजे नेमकं काय, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला MSBTवाले पूर्णपणे वॉच करत आहे तुम्ही एक्झाम देताना की तुमच्यापाशी कोणी आहे का, तुम्ही कॉपी केस करत आहात का, कॉपी करत आहात का, ते प्रॉक्टर करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये दिलेलं आहे की डिव्हाइस कॅमेरा शुड बी केप्ट ऑन ऑल द टाईम, एनी ॲक्शन टू कव्हर द कॅमेरा, द डिव्हाइस शुड बी ट्रीटेड ॲज अन अटेम्प्ट टू माल प्रॅक्टिस. म्हणजेच कॅमेरावरती जर तुम्ही काही ठेवत असाल की तुम्ही आणि कॅमेरा दिसणार नाही, तुमच्यापाशी कोणी बसलेलं असेल, तुम्ही काही गलत हरकत करत असाल हे दिसणार नाही, यासाठी काय करत ते तुम्हाला डायरेक्टली टर्मिनेटसुद्धा करू शकता की तुम्ही चिटिंग केली म्हणून. त्यामुळे कॅमेरावरती रुमाल वगैरे ठेवून एक्झाम देण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. 8 नंबरचा पॉईंट आहे की 40 MCQ राहणार आहे आणि 4 तुम्हाला ॲन्सर यामध्ये देणार आहे आणि करेक्ट ॲन्सर तुम्हाला चॉईस करायचं आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहणार नाही. आणखी दिलेले की 9 नंबरचा पॉईंट एक्झाम
एक्झामिनीला 40पैकी 35 म्हणजे 35 क्वेश्चन हे सॉल्व करायचे आणि इन केस एक्झामिनर अटेम्प्ट मोर दॅन 35 MCQ मॅक्झिमम 35 करेक्ट, म्हणजे 35पेक्षा तुम्ही 40चे 40 सॉल्व करून या. जेही 35 ॲन्सर करेक्ट असतील ते इव्हॅल्युएशनसाठी करेक्ट पकडले जातील. 10 नंबरचा पॉईंट आहे द एक्झामिनी कॅन सी वन क्वेश्चन ॲट टाईम, म्हणजे एकच क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. 11 नंबरचा पॉईंट एवढा काही विशेष नाही आहे. मी तुम्हाला आता डायरेक्टली तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पॉईंटवरती 12 नंबरचा पण नाही, ॲटो रिफ्रेश वगैरे तुम्हाला माहीतच आहे. 40 नंबरचा पॉईंट आहे, तो पण काही विशेष नाही. तुम्हाला 70 नंबरचा पॉईंट आहे, तो खूप म्हणजे आतापर्यंत सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे 70 नंबरचा, की तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये काय हरकत कराल आणि तुम्ही कसे, तुम्हाला वॉर्निंग मेसेज येईल आणि कशा प्रकारे तुम्ही जर काही गलत हरकत करत असाल तर रस्टिकेट व्हाल. यामध्ये दिलेले एका सस्पिशियस ॲक्शन, म्हणजे तुमची ॲक्शन कशी असेल कशी नको यामध्ये दिलं आणि वॉर्निंग मेसेज करेल. फर्स्ट नंबरचा पॉईंट आहे की पुअर विजिबिलिटी ऑफ स्टुडंट ड्यू टू बॅड ऑर इम्प्रॉपर लाईट. जर तुम्ही अंधारात वगैरे जाऊन बसाल, म्हणजे तुम्ही असा प्रयत्न कराल की लाईट वगैरे नाही आहे आणि काही तुम्हाला कॅमेरातून काहीच दिसणार नाही त्यांना, तर अशी ॲक्शनसुद्धा माल प्रॅक्टिस केसमध्ये पकडलं जाईल, म्हणजे तुम्ही रस्टिकेट होण्याचे चान्सेस आहे. म्हणून जिथं जास्त लाईट आहे त्या ठिकाणी जावं असं यांनी सजेस्ट केलेलं आहे. वॉर्निंग मेसेज तुम्हाला हा येईल, यू आर नॉट विजिबल प्रॉपरली, ॲडजस्ट युअर पोझिशन सच दॅट ॲड्युकेट लाईट फॉल्स ऑन युअर फेस. असा वॉर्निंग मेसेज तुम्हाला आला की लगेच तुम्हाला तुमची पोझिशन चेंज करायची. सेकंड नंबर आहे एक्झामिनी नॉट प्रेझेंट बिफोर द स्क्रीन, म्हणजे तुम्ही प्रेझेंटच नाही आहे स्क्रीनवरती, ऑलरेडी एक्झाम स्टार्ट झालेली, हे सुद्धा तुम्हाला सेम मेसेज येईल, यू हॅव मूव अवे फ्रॉम स्क्रीन ऑफ युअर डिव्हाइस, असा मेसेज तुम्हाला वॉर्निंग मेसेज येईल. थर्ड नंबर आहे द पर्सन प्रेझेंट इन फ्रंट ऑफ एक्झामिनेशन स्क्रीन चेंजेस इन बिटवीन, म्हणजेच जात आहात येत आहात आणि परत पर्सन चेंज होते, म्हणजे एखादा मित्र बसत आहे परत तुम्ही येतात, तर यामध्ये सुद्धा कॉपी केस ही होईल. त्यानंतर एक्झामिनी सीन विथ ॲडिशनल कम्युनिकेशन डिव्हाइस, म्हणजेच आणखी एखादी मोबाईल तुमच्यापाशी टॅबलेट आहे व्हाईल गोईंग ऑनलाईन एक्झामिनेशन, तर ऑनलाईन एक्झामिनेशन जाताना काही तुमच्याविषयी नको, फक्त तुमचा जे एक्झाम देतात तोच मोबाईल हवा. फिफ्थ नंबर पॉईंट आहे ॲडिशनल पर्सन तुमच्यासोबत असेल तर तो सुद्धा कॉपी केस होईल. एक्झामिनी सीन रेफरिंग टू बुक, म्हणजे जर तुम्ही एक्झाम देताना रेफर कराल बुक्स नोट्स, ते सुद्धा कॉपी केसमध्ये पकडल्या जाईल. एक्झामिनी सीन टॉकिंग, बोलताना सुद्धा. एक्झामिनी ऑनलाईन एक्झामिनेशन इज इंटरप्टेड फ्रिक्वेंटली, म्हणजेच जात आहात येत आहात सेम अगोदरच्या सारखं. 9 नंबर पॉईंट आहे एक्झामिनी अपेअर्स टू फ्रिक्वेंटली लुकिंग अवे फ्रॉम स्क्रीन, म्हणजे स्क्रीनच्या बाहेर बघत आहात, एखादा मित्र बसलेला आहे त्याला तुम्ही विचारत आहात, तिकडे बघत आहात, तो तुम्हाला काही सांगत आहे ॲन्सर, तर त्यावेळेला सुद्धा हे तुम्ही माल प्रॅक्टिस पकडलं जाईल आणि केस होऊ शकते तुमच्यावरती. 10 नंबरचा पॉईंट आहे एनी अदर सस्पिशियस ॲक्शन नॉट लिस्टेड अभाव, म्हणजे यू आर इन अनफेअर प्रॅक्टिस ड्युरिंग एक्झामिनेशन थिस मे लिव्ह टू रजिस्टरिंग ऑफ माल प्रॅक्टिस, म्हणजे जीही वरती रजिस्टर ॲक्शन जर तुम्ही केली तर तुमच्या विरुद्ध केस दाखल होईल आणि तुम्ही रस्टिकेटसुद्धा व्हाल. आता आणखी एक इम्पॉर्टंट मेसेज, द एक्झामिनी शॉल नॉट दॅट, म्हणजे हे करू नका. द वॉर्निंग मेसेज पॉप्स अप इन अ विंडो ऑन द ऑनलाईन एक्झामिनेशन स्क्रीन ऑफ एक्झामिनी, वॉर्निंग मेसेज येईल तुम्हाला. वॉर्निंग मेसेज आला की त्यावरती ओके करायचं आहे फक्त, बाकी काहीच नाही करायचं. या थर्ड नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेले आहे. त्यानंतर द वॉर्निंग इश्यू टू एक्झामिनर आर रेकॉर्डेड बाय द एक्झाम सॉफ्टवेअर, म्हणजे वॉर्निंग मेसेज किती वेळा येतो हे सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड होईल. आणि नॉट कंप्लेइंग विथ वॉर्निंग रिसिव्ह फ्रॉम इन्व्हिलिडेटर विल लीड रिपिटेशन ऑफ वॉर्निंग, म्हणजेच तुम्ही जर एक वेळेला तुम्हाला वॉर्निंग मेसेज आला, तुम्ही ऐकलं नाही, परत रिपीटिंग मेसेज येईल, परत ऐकलं नाही तर तुमच्या विरुद्ध केससुद्धा होईल, रजिस्टर केस होईल की तुम्ही ही कॉपी करतात म्हणून. त्यानंतर 18 नंबरचा पॉईंट आहे की 2021 एक्झामिनेशनसाठी काय नोट आणखी तुम्हाला घ्यायचे आहे. तर रिझल्ट डिपेंड्स ऑन एक्झामिनेशन प्रोसेस आहे रिझल्टवरती. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट मला इथे हा डिस्कस करायचा होता मित्रांनो. 18 नंबरचा इम्पॉर्टंट पॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट म्हणेल मी, कारण यामध्ये काय दिलेलं आहे तर यामध्ये थर्ड नंबरचा बघा, 18 नंबरमध्ये थर्ड नंबरचा पॉईंट आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रोपोगेट डिस्ट्रॅक्टिंग इन्फॉर्मेशन मिसलिडिंग इनोसंट स्टुडंट टू इनलज टू
इन अनफेअर प्रॅक्टिस. म्हणजेच आता मॅक्झिमम यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघितले असेल की चिटिंग कशी करा, ऑनलाईन एक्झामिनेशन जुगाड कसा करा, असे जे व्हिडिओ बनवतात त्यांच्या विरुद्ध MSBTने पोलीसमध्ये ऑलरेडी कंप्लेंट केलेलं आहे आणि 2-3 यूट्यूबरसुद्धा अटक झालेले आहे. फेसबुकवरती सुद्धा मिसलिडिंग इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल सुद्धा अटक केलेले आहे. त्यामुळे जेही यूट्यूबर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सुद्धा एक लक्षात घ्यायचं आहे की मिसलीड कोणत्याही विद्यार्थ्याला करायचं नाही. जे ॲक्च्युअल प्रॅक्टिस आहे ती ॲक्च्युअल प्रॅक्टिस हवीच आणि ट्रान्सपरन्सी पूर्ण एक्झाममध्ये असायलाच हवी, असं माझं इथं मत आहे. तर मित्रांनो, हे पूर्ण सर्क्युलर होतं. हे सर्क्युलर तुम्हाला पाहिजे असल्यास माझ्या इंस्टाग्राम पेजला अपलोड केलेलं आहे. इंस्टाग्राम पेजची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येतील. धन्यवाद.